आता नीज शांत हो. तुझं फूल इथे सुखरूप आहे. ठरलं ना माझं खरं. मला खात्री होती तुला ती फूल नाही मिळणार, प्रेमानेही नाही आणि हिसकावून तर नाहीच नाही. काय पाहतीयस? फूल तर नाही मिळालं. मला खिजवत होतास ना, आता तर ते फूल तू स्वतः आणून देशील, तेही सावित्रीच्या हातातून. हो माकड, आणि पळव ते फूल शिताफीने, नाही तर माकडासारख्या उड्या मारत बस. निघ. दक्षबाहू गोंधळ घालण्यात पटाईत आहे, परंतु माझी मोहिनी विद्या नक्कीच काम करेल. शाबास, शेवटी एक तरी काम माझ्या मनासारखं केलंस. पण हे माकड साळे अगदी शोभून दिसतायत तुला. राहा काही काळ असाच. हे घे, ही फळं खा मनसोक्त. मी महाराणी आहे, त्यामुळे जगातलं जे जे एकमेव आणि सर्वोत्तम असेल ते फक्त आणि फक्त माझ्याकडे असायला हवं. मला हुलकावणी देणारं हे दुर्मिळ फूलही मिळवलंच मी शेवटी, आणि ते माझ्याच केशकलापात जास्त शोभून दिसेल.
हे फूल तुमच्याकडे कसं काय महाराणी? ते म्हणजे सावित्रीला जाग आली, ते फूल नाहीसं झालेलं दिसलं ती आमच्याकडे धावत आली आणि त्या फुलाच्या दरवळाचा माग घेत घेत आम्ही इथपर्यंत आलो. पाहतो तर सावित्रीचं हे प्रिय फूल तुम्ही स्वतःच्या केसामध्ये माळताय. म्हणजे सावित्रीच्या दालनात कडेकोट बंदोबस्त असताना हे फूल तुमच्याकडे कसं काय आलं? महाराज, माझा भाऊ. मी किती नको म्हटलं तरी बहिणीसाठी जीव तुटतो त्याचा. त्यानेच आणून दिलं मला हे फूल. जे हे दुर्मिळ फूल दक्ष भाऊन सरळ सरळ सावित्रीच्या दालनातून चोरलं? नाही नाही महाराज, मी चोरी केली नाही. मला शिक्षा नका करू महाराज. का नको? देवीचा दर्पण जेव्हा चोरीला गेला तेव्हा तुम्हीच कंठरवानं सांगत होतात ना की गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. आता तोच न्याय जर तुम्हाला लागू केला तर का कचरताय तुम्ही? शिक्षेसाठी तयार रहा दक्षबाहू. महाराज, आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. या एवढ्याशा फुलासाठी दक्षबाहूला शिक्षा? इतकं काय अवडंबर आहे त्या फुलात? का? कारण हे फूल दुर्मिळ आहे. त्याचा सुगंध अलौकिक आहे आणि तुम्ही हट्ट धरलाच होता ना ह्या फुलासाठी. का धरू नये? आपली पत्नी आणि महाराणी या नात्याने आम्हाला कुठलीही इच्छा धरण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार नाहीये? आहे ना, जरूर आहे. परंतु मुलांचं सुख नाकारून स्वतःची इच्छा पूर्ण करणं हे मातृधर्म, पत्नी धर्म आणि राजधर्मातही बसत नाही महाराणी. म्हणजे सतत आम्हीच अन्याय सहन करायचा असंच ना? अवास्तव आणि कर्तव्याचा विसर पडून केलेल्या मागण्या जर नाकारल्या तर तो अन्याय ठरत नाही. थोडक्यात महाराणींची राज्याला आणि महाराजांना काहीच किंमत नाहीये असंच दिसतंय. मग असं असेल तर आम्ही ते थांबायचं तरी कशाला? आम्ही निघतो. हे पहा, भावनेच्या भरात लहानग्या सावित्रीच्या समोर आपण कलह करतो आहोत हे योग्य नाहीये. त्या विषयावर आपण नंतर बोलूया. मात्र दक्ष बाहूला शिक्षा होणार म्हणजे होणार. चल सावित्री. महाराज महाराज, बघितलंस, या फुलाच्या हट्टापायी हे सगळं झालंय. तुझ्यामुळे महाराजांनी मलाही बोल लावले आणि गरीब बिचाऱ्या मामालाही शिक्षा केली. थांब मामा, मी बोलते तातांशी. दक्ष बाहूला न्यायासनासमोर हजर करा. तो त्याच्या दालनातच राहील असं पहा. कडेकोट बंदोबस्त ठेवा. उद्या सकाळी त्याला राजसभेत हजर करा. ताता, ताता ताता, नका ना शिक्षा करू मामाला.
चोरी करणाऱ्याला कडक शासन व्हायला हवं असं मातोश्रीच म्हणाल्या होत्या ना. आता दक्ष भाऊवर वेळ आली तर नियम कसे बदलतील? नाही नाही ताता, तसं नाही. मगाशी मी झोपेत होते म्हणून माझ्या लक्षात नाही राहिलं. पण दक्ष भाऊ मामा फुलाच्या वासाने आला होता दालनात. तेव्हा मीच त्याला ते फुल पाहायला दिलं होतं आणि बहुतेक मातोश्रींना फक्त दाखवायला घेऊन गेला होता तो. मामाला वाचवायला खोटं बोलतेस ना तू सावित्री. तुझ्या चांगुलपणाचं आम्हाला नेहमीच कौतुक वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अपात्री दान आणि अनाठाई चांगुलपणा नेहमीच व्यर्थ जातो. पण ताता, हे फुल हवंय ना मातोश्रींना, मग घेऊ देत ना त्यांना. मी माझ्या आईला पाहिलंच नाही, पण जर का ह्या फुलामुळे माझी सावत्राई आनंदी होणार असेल तर माझी तयारी आहे. नाही आमच्यातला कलह पाहून तू हा निर्णय घेतलायस हे आलंय आमच्या लक्षात. आणि लहान तू आहेस बाळा, त्या नाही. समजून घेणं हे तुझ्या दक्षसेना मातोश्रीचं काम आहे आणि घेतील त्या समजून. तू निश्चिंत राहा. नाही ताता, मातोश्रींना जे हवंय ते द्या तुम्ही. माझ्यामुळे तुमच्यात कलह नको. काल सावित्रीने तर ते फुल आमच्या हातून हिसकावून घेतलं होतं. पण त्याचा सुगंध मला अजूनही का येतोय? छे, काय करू आता? शेवटी लाडक्या राणीचा हट्ट पुरवलाच ना तुम्ही? आम्ही नाही, तुमचा हट्ट लहानग्या सावित्रीनं पुरवला. तुम्ही त्या लहान मुलीच्या हातून ते फूल हिसकावण्याचा हट्ट धरलात, पण तिनं समजूतदारपणा दाखवला आणि तिला प्रिय असलेलं फूल तिनं तुम्हाला दिलं. परंतु आम्ही सुद्धा सावित्रीसाठी किती काय काय करतो. त्याची जाणीव ठेवून जर तिने आम्हाला हे फूल दिलं तर काय बिघडलं? आपण कुठे निघालात? ते दुर्मिळ फूल अरण्यात शोधायला. तिनं केला नसला तरी सुद्धा तिचा हट्ट आम्ही पुरवणार आहोत. तिला प्रिय असलेलं फूल तिने तुम्हाला दिलंय. तिच्यासाठी अरण्यातून नवं फूल घेऊन येतोय आम्ही.
सुक्या मला मत दे. मला पण दे, मला पण दे, मला पण दे. पोपटा पोपटा मला पेरू दे. पेरू पेरू पेरू. तुला कशाला हवाय पेरू? तुला तर चिंच आवडतात ना. याला देऊ नको रे. आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही तुम्ही? पण काय झालंय? वर काय झालं म्हणून विचारतेस? तुझ्यामुळे सगळा सत्यानाश होतोय. माझ्यामुळे? तुझ्या फुलाच्या हट्टापायी तू महाराजांचा जीव धोक्यात घालतीयस. महाराजांचा जीव धोक्यात? फुलामुळे? पण आम्हीच ते फुल महाराणींना दिलं होतं. तू तर गप्पच बस. ते दुर्मिळ फूल मिळवून देण्यासाठी महाराज स्वतःचा जीव धोक्यात घालून निबिड अरण्यात निघालेत. आणि एकटेच निघाले. सैनिकांनी लवाजमाही घेतला नाही बरोबर. वाचवा वाचवा, कुणीतरी महाराजांना वाचवा. हो, त्या भयंकर अरण्यात क्रूर श्वापद आहेत. वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा. काय बोलताय हे? तेच बोलतायत जे घडणार आहे. जन्माला आलीस तेव्हा मातेला गिळलंस आणि आता फुलाच्या हट्टापायी पित्याच्या जीवावर उठलीयस. तुझ्यामुळे आम्ही आमच्या पुत्राला पारख्या होऊ. नाही नाही, मला नकोय ते फुल. मी तातांना रानात जाऊ देणार नाही. घात झाला. काय झालं? तूच बघ, केसात माळल्या माळल्या ते फुल कोमेजलंय. शक्यच नाही. आणि फुल नुसतं कोमेजलं नाहीये, त्याचा रंगही बदललाय आणि त्याचा अद्भुत सुगंध तर नाहीसाच झालाय. लबाडी करून त्याग करण्याचा आव आणतीये सावित्री. हे फुलाचं असं होणार होतं म्हणूनच आम्हाला दिलं गेलं. महाराज बघा, हा पुरावा आहे आमच्यावरच्या अन्यायाचा. आता आरडाओरडा करून काही उपयोग होणार नाहीये. महाराजांना तर तुझी पर्वाच नाही. उलट ते तर सावित्रीसाठी नवं टवटवीत फुल आणायला थेट अरण्यात चाललेत. तसं असेल तर आम्हालाही नवीन फुल हवंच.